श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधीतरी ठेचालेली जखम आयुष्यभर पुरते माणसाला. तोपर्यंत चालणं अगदी बिंदास असतं, पण एकदा का ती ठेच बसली तर मग साध्या सरळ वाटेवरूनही विश्वास उठतो माणसाचा. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेस बसल्यानंतर आलेलं शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक असतो. जगण्याचे काही तत्वे आहेत. आयुष्य कधीही दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्याच वाटेवर चालू नका, तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्या वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ ही नक्की येऊ शकते, म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दृष्टीने घ्या. स्वामी म्हणतात, काही माणसाच्या डोळ्यात लहान सहान कारणामुळे पाणी येते. ती माणसं कमकुवत नसतात हो, त्यांचं मन प्रेमळ असल्याने अशी माणसे लगेच हळवी होतात. अशी माणसे तुम्हाला जर कधी वेदना देतील तेव्हा त्यांचा उपदेश फक्त आणि फक्त तुमच्यावर असलेला अमाप प्रेम असेल. अशा माणसांना कडू शब्दाने दुखवू नका. त्यांच्या अश्रूंना हसण्यावरी घेऊ नका. त्या अश्रूंचं मोल समजा. जाणीव असू द्या, जगात सुख हे खूप जास्त आहे, दुःखही तेवढंच आहे. आता ते आपल्यावर असते, आपण किती काय घ्यायचं आणि कोणाला काय द्यायचं. मात्र एक नक्की, ईश्वर जो तुम्ही जसे कर्म करता त्यानुसारच तुम्हाला फळ देतो. आरसा आणि मन दोन्हीही सारखे, फक्त फरक इतकाच, आरशात सगळे दिसतात आणि मनात फक्त आपले दिसतात. बोलण्यासाठी जोडीदाराला जबरदस्ती करायची नाही. प्रेम असेल तर तो नक्की बोलेल, त्याला काही बोलावं वाटेल तर. पण आयुष्यात जबरदस्ती कुणाही सोबत करू नका. नशिबाने मिळालेली गोड माणसं क्षणिक झाल्याच्या त्रासाने तोडू नये. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कुणी हक्कानं भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेमळ व्यक्ती नसेल. ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणे चांगलं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात. चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने सामोरे जाण्याची एक कला असते. ती कला आत्मसात केली आहे. आयुष्य म्हणजे पुनर्शक्ती आहे. आयुष्य म्हणजे ब्रेकफास्ट, अंघोळ, दुपारचं जेवण, त्यासाठी स्वयंपाक, आलटून पालटून त्याच भाज्या, आमटी, तीच कणिक, त्याच पोळ्या, मग एखादी झुलकी, पुन्हा दुपारचा चहा, परत रात्र, जेवण, मग झोप. हा झाला एक दिवस. प्रतिक्षणी नवा जन्म घेण्याची शक्ती हे फक्त मनाजवळ असते, पण त्याला ते शिकावं लागतं. मनाची ताकद मनालाच कुणीतरी दाखवायची असते. त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं होत असते. मग तेच तुम्हाला एक आयुष्यभर पुरणार आहे. इतक्या छोट्या व्यक्तींनी आणि छोट्या गोष्टींनी आयुष्याला आपण पुढच्या स्तरावर नेऊ शकतो. स्वामी म्हणतात, कवीला शब्द सुचवतात, संगीतकाराला चाल, नर्तकाला पदन्यास, शास्त्रज्ञाला शोध. साध्या सुध्या सर्वसामान्य या गोष्टी आहेत जे आयुष्यात खूप कामी येतात. स्वामी सदैव म्हणतात, आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षा पूर्तीसाठी नाही. आपल्या दुसऱ्याकडूनच अपेक्षा असतात असे नाही. आपल्या स्वतःकडून अपेक्षा असतात, त्या पूर्ण होत नाही, उरतात फक्त जवळण्याच्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षा पूर्तीसाठी नाही, तर हा जन्म परतफेडीचा असतो. जे आपल्या अपेक्षा असतात ते पूर्ण करून घ्या. इथंच कष्ट आहेत. स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड इथंच आहे. याच कारण त्यात पाहायचं नाही. दुसरा माणूस वेगळं रूप धारण करून तुमच्या समोर प्रगट होत असतो. तो आपले आहे अवगुण झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. या एकाच नाण्याने दोन बाजू असतात. जशा एका नाण्याच्या दोन बाजू असतात. ज्या व्यक्तीला संसारात जोडीदारासाठी सतत तडजोड करावी लागते तेव्हा संवेदनाचा क्षाप त्याला सलग राहत असतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला,
तू भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा दोन गोष्टी आयुष्यात असतात ते म्हणजे पहिलं समाधान आणि दुसरं आयुष्यात सदैव जे गोष्ट आपल्याला मिळाली त्यात खुश राहण्याची ताकद, तेव्हा आयुष्य जगणं अतिशय सोपं होतं. शेवटी नीती चारित्र्य या गोष्टी कुणासाठी असतात? स्वतःसाठीच सगळं असतं. स्वतःपुरतं असतं. ज्याच्या त्याच्या चरित्र्याचा आधार ज्याला त्यालाच असतो. जे इतरांसाठी स्वतःचं चारित्र्य सांभाळून पाहतात त्यांना चारित्र्य समजत नाही. कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काडीचं नुकसान झालं नाही तर त्याला बर्बाद करा. तुमचे भरून न येणारं आयुष्य पुन्हा एकदा चांगलं चालेल. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, कारण मी सदैव तुझ्यासाठी तत्पर असतो. मी सदैव तुझ्यासाठी योग्य ते मार्ग आणि योग्य ती गोष्ट निवडतो. जगाला काय आवडतं ते लिहू नको. जे तुम्हाला वाटतं ते लिही. उद्या तुमचं वाटणं जगाची आवड बनू शकते. विश्वास ठेवा स्वतःच्या आवडीवर. सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही, म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेता येईल तिथपर्यंत नेत असतो. आयुष्यामध्ये खूप काही मिळवता येते, फक्त मेहनतीवर विश्वास लागतो. मनाला मानाने मनवेल जो आयुष्यात सदैव पुढे जाईल. शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्या शब्दाचं जीवनाशी काय नातं असतं याचा अर्थ जगताना समजतो. परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता येतं, कारण पदवीपुरता त्या हॉलशी संबंध असतो, पण जगात तेव्हा शब्द झटकता येत नाही तेव्हा त्याचा खरा अर्थ समजतो. स्वामी म्हणतात, देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस बोलण्यापासून तर वागण्यापर्यंत खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालेल, पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याला काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांना माहिती असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतरंगातील देवपण. हे की आपली संपत्ती आहे असं मानलं जातं. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्या हानी भरून येत नाही अशी गोष्ट उरली आहे. याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाळ उधळतो ती म्हणजे आपलं आयुष्य होय. हसत खेळता आयुष्य जे कसं आहे ते आपलं बिघडवणे याला पूर्णपणे मूर्खपणा मानला जातो. या जीवन प्रवासात अनेक जण प्रवाहात येऊन अगदी जवळून अलगतच निघून जातात. काही प्रवाहाची गती दिशा वेगळी तर काहींची अगदी मिळती जुळती असते. अशातच कधीकधी भिन्न प्रवाहांचे काही काळ भेट होते. वाटते आता आपली दिशा बदलेल, रहरी बदलतील, आपल्याला एक वेगळी गती मिळेल, पण निसर्गाने काही वेगळं ठरवलेलं असते. काही क्षणातच अपेक्षांना तडे जातात आणि ते प्रत्येक आव्हानांना वेगवेगळा उतारा भेटतो. मार्ग तोच असतो, निसर्ग नियमित. आयुष्यभर त्या सुलभ प्रवाहाचा उगीच कोरडीपणाची जाणीव होत राहते, पण एक गोष्ट सलते तीही की सर्व प्रवाह शेवटी एका सागरात येऊन मिळतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात काहीही करा, सर्वांचा अंत हा एकच आहे, मृत्यू. सर्वांचं सत्य हेच आहे की सर्व मृत्युमुखी पडणार. प्रश्नापासून नेहमी पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतंच. पळताना मुक्कामाला पोहोचवता येत नाही, मुक्कामाला पोहोचवतात ते रस्ते. स्वामी सांगत असतात, आयुष्यात बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काही मिळणार नाही, पण आयुष्यात खचून जाऊ नका. सुख वेचीन म्हणण्याआधी धन दुःखाचा गहिवरतो आणि दुःख सावरून जाता कवडसा सुखाचा येतो. याहून सावली संगे रमण्यात ही मौज म्हणून हसून जगावे. स्वामी सांगतात, आयुष्यात बऱ्याच वेळा तुम्हाला वाटू शकते की आता आपल्या आयुष्यात फार संकटे येते.
आयुष्यात अडचणींना घाबरू नका, त्यांचा सामना करा. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथून करायची असते जिथे आपल्याला हारण्याची सर्वात जास्त भीती वाटते. 4 पैसे हातात आले म्हणून लगे उडत फिरू नका, कारण हवेत उडालेला पाळ पोचला हा हवेत सोडला की लगेच घिरट्या घालत जमिनीवर येतो. स्वामी म्हणतात, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं ती जीवनात कधी कुठे कमी पडत नाही. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. स्वतःचे डोळे पुसण्या इतके तरी धीट व्हा, कारण जीवनामध्ये हसवणारे तर खूप कमी येतात, पण रडवणारे नेहमी जास्त भेटतात. जेव्हा आपण कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असते. स्वतःचा शोध घ्या, स्वतःला घडवा, हे खरं आयुष्य आहे. स्वामी सर्व काही ठीक करतील. ट्रस्ट द प्रोसेस. स्वामी म्हणतात, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या आखलेल्या योजनेवरती विश्वास ठेवा, मी नक्की तुम्हाला त्याचा अनुभव देईल. जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखे आहे, पण उच्चार वेगवेगळे असतात. त्याचा एकदम अर्थ भिन्न आहे. परमेश्वराचे नाम स्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप. तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. स्वामी म्हणतात, एखादी स्त्री जर आयुष्यात प्रगती करत असेल तर तिच्या संघर्षाची चर्चा कमी आणि चारित्र्याची चर्चा जास्त होते. यालाच दुनिया म्हणतात. एखादा व्यक्ती जर आयुष्यात प्रगती करत असेल तर त्याच्या चांगल्या गुणांची प्रशंसा कमी आणि वाईट गुणांची प्रशंसा जास्त होते. आनंदी दिसणाऱ्या व्यक्ती आतून दुःख नसेल असं कुठेही लिहिलेलं नाही. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. खरं तर दिवस तेच आहे, लोक पहिल्यासारखे राहिले नाही. प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हे मोठे यश आहे. कोणालाही कितीही जीव लावा, शेवटी ते आपल्यालाच परखपणाची जाणीव करून देते. उन्हाळा अनुभवल्याशिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही, तसेच गरिबी अनुभवल्याशिवाय श्रीमंतीची मजा कळत नाही. स्वामी म्हणतात, आपली माणसं ती असतात जी दिवसातून एकदा तरी निस्वार्थपणे आपली आठवण काढतात. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कधी कधी अशा गोष्टी सुद्धा सांगतात ज्या आपल्याला आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. आपल्या हक्कांनी निर्लज्ज व्हा, कारण लाजून लोकांचा गैरफायदा घेणारे लोक निर्लज्जपणाचा कळस असतात. समाजामध्ये मूर्खांना किंमत असल्यामुळे सज्जनांना त्रास नक्की होतो. स्वामी म्हणतात, खूप लोक खोल अर्थ दडलेले असतो. आयुष्यात बऱ्याच वेळा काही लोक फक्त शब्दानेच फिरवतात, काही लोक पूर्णपणे कोड्यात बोलतात. त्यांच्या शब्दांना जर विचार केलाय तर ते आपल्याला खूप काही बोलवून तर खूप काही शिकवून जातात. प्रत्येक जण हमखास बदलतो जेव्हा त्यांना तुमच्याकडून त्यांना हवे ते मिळत नाही. आयुष्यात 4 गोष्टी असतात. 1 तर आपण काय करतो, आणि 2 कोणासाठी करतो, आणि 3 ते करण्यात आपल्याला आनंद समाधान मिळतंय का, आणि महत्त्वाचं म्हणजे 4 त्या गोष्टीमुळे आपल्यासोबत दुसऱ्याचाही फायदा होतो का. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही. माणसाचा आधार ही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो. स्वामी म्हणतात, खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत हे चुकवावी लागते. मी घमंड नाही करत कोणत्या गोष्टीचा, कारण मला माहिती आहे एक रात्र अशी येणार त्यानंतर सकाळ होणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्य हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं सरत नाही. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचं भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्की कमी करता येऊ शकतो.
जिथे जिथे आपल्याला आयुष्यात जपणारी व्यक्ती मिळेल तिथे तिथे आयुष्य खूप चांगलं जगायला हवं. रानावनात एकाकी पडलेलं फूल जसं कोणी कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असतं, तसेच तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहायला हवं. कौतुक करणारे तुम्हाला शोधत येतील. खरी संपत्ती नसेल आयुष्यात काहीतरी चालेल, फक्त आईवडिलांसोबत चांगले संबंध असावे. आयुष्यात बऱ्याचपैकी आपल्याला अडचणी येतील, फक्त अडचणी आल्यानंतर सामना करण्याची मनात ताकद असावी. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरा देव आहे का, इथपर्यंत शंका यायला लागतात. पण खरं तर ही वेळ असते आपल्या परीक्षेची. विश्वास ठेवा, इथून स्वामी लीला ही सुरू होते. स्वामींचा खेळ हा तर इथूनच सुरू होत असतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरवते. काही क्षण ते हवेत असतं, ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असते की कोणीतरी आहे जो आपल्याला पडू देणार नाही. तो विश्वास तुमचा स्वामींवरती हवा. स्वामी म्हणतात, परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असतात, पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो. एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण जेव्हा समजायला अवघड होऊन जातात. माहिती असतं की सगळं ही वेळ निघून जाईल, पण त्या वेळीत होणारा त्रास, होणारी घुसमट थांबत नाही. आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवाली करता येतं, कारण आपल्याला कोण पाण्यात गटाळेल हे आपल्याला काही काढताना सांगता येत नसतं. कळत असतं की इथे कुठलं तरी आपलं दुःख परमनंट नाहीये, पण मनाची होणारी घालमेल शब्दांनी सांगता येत नाही. एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी, त्यांनीही थांबण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं. पण सगळं काही व्यर्थ ठरतं. तेव्हा जाणीव होते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. इतरांना समजावून सांगणं सोपं असतं, स्वतःवर वेळ आल्यावर आपल्याला कधीच पटत नाही. ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता कमीपणा घेण्यास सुख वाटतं. माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरणारी, आनंद व्यक्त करणारी व्यक्ती आयुष्यात वाटते. कुणासाठी वाद घालत बसण्यापेक्षा मजाच उरली नाही. पहिल्यासारखं भलेही हरलो तरी चालेल, पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासन तास चर्चा आता करू वाटत नाही. स्वामी सांगतात, आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा 2 पावलं मागे घेणं या शहाणपण वाटतो. लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटत नाही. चूक बरोबर च्या पलीकडे पण एक जग असतं जिथे फक्त शांतता असते. आधी दुनिया खूप चालली आहे, आता दुनिया पुढे चालली आहे. लोक फार वेगाने धावत आहेत. आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायली, टेन्शन यायचं, पण आता सावकाश चालणं योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्या वाट करून द्यावी आणि आपण आपल्या कडेच्या साईटवर पट्टीवर निवांत चालत राहा. वाटेत सुख दुःख मिळतील, हसायचं, रडायचं आणि पुन्हा सुरुवात करून सतत चालत राहायचं. स्वामी सांगतात, प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. आपल्याला आवडो की न आवडो, सुरू होता ती आलं तसं संपण्याचं सुद्धा काहीतरी ठरलेलं असतं. पण हे लक्षात घ्यायला इतका वेळ का लागतो? प्रत्येक प्रवासाची सुरुवात पाठीवर एक ओझ्याचं गाठोडं घेऊन होते. एक नवा शोध, नवी माणसे, नवी नाती, गुप्त्यात आणि आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला चांगल्या वाटतात. स्वामी म्हणतात, वेळ निघून जाते. आपले घर, आपले आईवडील, आपले जेवण, आपले मित्र, आपले फ्रेंड सर्कल यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कळत नाही. पण एकदा ती गोष्ट दूर झाली की दिसेंदाशी होते, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही व्हॅल्युएबल होते. हे लक्षात यायला टाईम लागतो. टाईम निघून जातो आणि त्याऐवजी राहतं ते म्हणजे डिस्टन्स. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावर त्याची किंमत कळेल, किंवा त्याच्यावर प्रेम करणारी ही जगातील सर्वात मोठी शोकांकिता आहे हे आपल्याला नंतर कळतं. स्वामी म्हणतात, सोडून द्यायला शिका. हा असं वागला तो सर्व वागला, हा असं बोलला याने विश्वास केला. मात्र स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही कधी काळजी करू नका.
सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात हे दिले आहे. आयुष्यातील दुःख करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल. सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले. यापेक्षा आणखीन देव तुम्हाला काय सुख देऊ शकतो. स्वामी म्हणतात, हे एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात बऱ्याच वेळेला आपल्या मनासारखी कोणतीच गोष्ट होत नाही. त्यावेळेला हारायचं नाही, खचून जायचं नाही, सतत मेहनत करायची, मेहनतीशिवाय फळ नाही. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज या संदेशाला पूर्ण ऐकल्यानंतर येत्या 10 ते 15 मिनिटात आम्ही तुझ्या जीवनात मोठा चमत्कार घडवणार आहोत. घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात, पण ही लोक दुसऱ्याची मन आणि भावना किती निष्काळजीपणे हाताळतात. दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणी विचार न करता, हृदय किती सहन करेल हे कोणीही विचार न करता फक्त तोडण्यावर विचार करतात. बहुतेक आपल्या भावना आणि मन त्यासाठी 50 रुपयाचा ग्लासपेक्षाही किंमत कमी असावी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलणार आहेत. आपल्याला ठरवायचंय की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं. स्वतःवर विश्वास असला की आपल्याला कोणत्याही गोष्टीची सुरुवात करता येते. सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात सुद्धा असावी लागते. फक्त सोनं अंगावर घेऊन काहीही होत नाही. त्रासाने भरलेल्या खोक्यावर मी आनंद असा लिहितो आणि दुःख कन्फ्यूज होतं. येणाऱ्या प्रत्येक संकटाला एक छान स्माईल देतो आणि सुख हे दुःख हे पुन्हा कन्फ्यूज होतं. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न फक्त आपल्याकडे आहे. आपण कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातील डाव आणि तेव्हाच खरे वळून येतात, ते म्हणजे त्यांचे स्वभाव. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही कशी काय वापरता त्यावेळेस सर्वात तिला महत्त्व येतं. चमचा ज्या भांड्यात असतो त्यालाच तो रिकामा करतो. चमच्यापासून सावध राहा, तुमचे चमचा हे खूप असतील. आयुष्यात बऱ्याच वेळेला अशी व्यक्ती असतात जे आपल्याला खूप चांगले बोलतात आणि मागून आपल्याच पाठीत खंजीर खुपवतात. माणसाची खरी ओळख ही त्याची वाणी, विचार आणि कार्याने होत असते. चेहऱ्याने फक्त परिचय होत असतो. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा आरसा आपोआप बाहेर निघतो. स्वामी म्हणतात, आयुष्यात काय कमवले यापेक्षा आयुष्य हे कसे जगले याला जास्त लक्ष द्या. देव कुणाचे कधी वाईट करत नाही, पण देवाला एक खोड आहे. दुसऱ्याचं वाईट करणाऱ्याला मात्र ते व्याजासकट पैसे वसूल केल्याशिवाय सोडत नाही. देव कधीही पैसे नाही तर दुःखाने त्याचा व्याज काढत असतो. खरं आहे, दिखाव्याची जी नाती असतात ती दुरूनच दिखावा करतात. खरी नाते तीच असतात जी कधीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा लोकांच्या सांगण्यानुसार बदलतात ती नाती कधीच आपली नसतात. माणसाने नेहमी ऐकताना कान हा स्वतःचा असावा हे लक्षात ठेवा, म्हणजे गैरसमज कमी होतात. आणि जास्त वेळ कानापेक्षा जास्त डोळ्यांनी पाहण्यावर विश्वास ठेवावा. जो करणार तो आपली कदर करणार, त्याला देणार आपण आदर. स्वामी म्हणतात, चुका शोधण्याची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून करा, दुसऱ्यापासून नाही. आणि नक्की या सवयीमुळे तुम्हाला फायदा देखील खूप होईल. कितीही आपण कुणासाठी काहीही केले तरी लोक शेवटी आपल्याला नाव हे ठेवतात. स्वामी म्हणतात, दुसऱ्यासाठी काम करताना सुद्धा आपल्या झेपेल इतकंच करावं. अनेकदा आपण कोणत्याही स्वार्थ नसताना कोणासाठी बरंच काही करतो. त्यासाठी खूप झटतो. प्रत्येक वेळी आपण त्याची जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढे करतो. पण स्वार्थ नसताना केल्यामुळे त्याचा जेव्हा स्वार्थ येईल तेव्हाच तो तुम्हाला वापरेल. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली संगत आपले भविष्य घडवते.
तांदूळ जर कुंकवासोबत मिक्स झाले तर ते देवाच्या चरणी पोहोचतात, पण जर डाळीसोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते. आपण कोण आहोत यापेक्षा कोणासाठी जास्त आपण संगीतकारक आहोत त्यासाठी महत्त्व असतं. स्वामी म्हणतात आपली संगत महत्त्वाची, तुम्ही कोणत्या संगतीत आहात हे जास्त महत्त्वाचं असतं. ते मन असतं ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही. ते मन असतं सगळी दुःख सुख स्वतःजवळ साठवून ठेवते. ते मन असतं कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते. ते मन असतं कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते. ते मन असतं जीवापाड प्रेम करून कुणाच्या तरी भीतीने किंवा काही अडचणीमुळे व्यस्त होऊन जातं. ते मन असतं मारापेक्षा एखाद्याचं टोचून बोलणं ज्याला जास्त लागते. ते मन असतं लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक, फक्त हो हो असंच असतं. स्वामी म्हणतात मन खूप हळवा आहे, तो कधी काय निर्णय घेईल सांगता येत नाही आणि मनाचा निर्णय हा कधीच डोक्याने नसतो. नाते तेच ठेवतात ज्यांना नाव कमवता येत नाही. स्वामी म्हणतात आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यात कला शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेले साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. स्वामी म्हणतात व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी बऱ्याच येतात. या जगात अडचणीशिवाय कोणीही यशस्वी झालं नाही. सर्वात जास्त गोष्टी जे असतात ते म्हणजे आपली मेहनत महत्त्वाची असते. स्वामी म्हणतात तिळगुळ खाऊन खोटे खोटे बोलण्यापेक्षा चाकणा आणि दुसरी एखादी गोष्ट मनात येईल आणि ती खाऊन खरं बोललेलं चांगलं असतं. आजकाल लोक खूप गोष्टी अशा असतात ज्या लोकांपुढे करत नाही. स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांपेक्षा मोठं मन स्वीकार करा. फक्त स्वतःला विचार न करता लोकांचा स्वीकार करा. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागतं. दम लागतो स्वतःची चूक समोर येऊन ते चूक मान्य करायला. एखाद्याच्या वेळेस मोबाईलमध्ये फोटो डिलीट होऊ शकतात किंवा नंबर डिलीट होऊ शकतो, पण एखाद्याला लावलेला जीव, त्याच्याबरोबर घालवलेली वेळ किंवा केलेले प्रेम कधी मनातून दूर होणार नाही. जिव्हाळ्याची स्पर्धा झाली तर आयुष्यात कोण जितेल? स्वामी म्हणतात या जगात कचरा असो किंवा माणूस नजरेतून उतरला की ते दृष्टी साफ होते. स्वामी म्हणतात स्वामी माझ्या प्रिय बाळा एक लक्षात ठेव, तुझ्यासाठी मी तत्पर आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकट दूर करण्यासाठी मी सदैव तुला मदत करत आहे. रात्रकिडा कर्कश ओरडतो यातच वाद नाही. त्याचा त्रास होतो पण त्यापेक्षाही जास्त त्रास होतो तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही. तसंच आयुष्यात दुःख असतं. दुःख एकदा आलं की व्यक्ती पूर्ण कंटाळायला लागतो. आयुष्याचा आनंद त्याला हरवल्यासारखा वाटतो आणि जेव्हा तो ते दुःख पळवण्याचा प्रयत्न करतो त्याला त्रासदायक गोष्ट म्हणजे ते दुःख पळवणं शक्य होत नाही. आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले पण सुख दुःखाचे अकाउंट कधी जमले नाही. जेव्हा टोटल झाली तेव्हा समजले की आठवण सोडून काही बॅलन्स उरत नाही. स्वामी म्हणतात माणसाला जीवाभावाची सखी एकच आहे, तिचं नाव वेदना. सुख दुःख समाधान आनंद हे सगळं बर्ड्स ऑफ पॅसेज आहे. वेदना मरेपर्यंत सोबत येणार तर तिचा राग का करतो? स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा काळजी करू नको, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मी कधीच सोडणार नाही. जेवढं घट्ट नातं तेवढं मनातला आपला मान आणि अपमान असतो. आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. या गोष्टी जे लक्षात ठेवेल तो सतत पुढे जाईल. मनापासून देवाकडे लाखो करोडो रुपयांची अपेक्षा ठेवून जो असतो पण देव काही देत नाही तेव्हा त्याचं मन तुटतं. पण जो व्यक्ती एकही रुपयाची अपेक्षा ठेवत नाही आणि देव त्याला 1000 रुपये जरी देतात तरी त्याचं मन हे समाधानी असतं. दुःख कुठे? दुःखाच्या अडचणीकडे जास्त लक्ष दिलं म्हणजे दुःख वाढवणं होय. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडणे इज मच बेटर दॅन दोन्ही कानानं ऐकून मनावर घेणे. आयुष्यात फार महत्त्वाच्या गोष्टी असतात जे आपल्याला पटतात. काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. लक्षात ठेवा ज्या पटतात त्या वापराव्या आणि ज्या नाही पटत त्या सोडून द्यावा. स्वामी म्हणतात पटत असतील तर ठेवा नाहीतर सोडून द्या. सुई दोरा हरवला नाही पण हल्ली ते कोणी मागत नाही, कारण आजकाल नात्यांचे फाटलेले अस्तर आणि तुटलेले मन शिवण्याची गरज कुणालाही वाटत नाही.
शिकलेली गोष्ट आयुष्यात कधी विसरत नाही. व्यक्ती आयुष्यात जे करतो तो त्याच्यासाठी आणि इतरांच्या फायद्यासाठी सुद्धा करत असतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी मी सदैव तत्पर आहे. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणीही अंतरलांब वाटणार नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा जास्त कधी दुसरी साखळी लांब नसते. माणूस डोळस असला की आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडतात. आपलेपणाचा मुखवटा घालून जो व्यक्ती प्रयत्न करतो तो आयुष्यात सर्व काही करतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसं पर्याय दोनच असतात, ते म्हणजे स्वीकारणं नाहीतर नकारणं. हे पर्याय मोडून सोडून सर्व काही उरते. स्वामी म्हणतात, बऱ्याचपैकी काही गोष्टी आयुष्यात असतात ज्या आपल्याला पटत नाही. बाहेर जाताना घरातून हुशार बनवून जा, कारण जग एक बाजार आहे. पण घरी येताना एक हृदय घेऊन या, कारण तिथे एक सुंदर कुटुंब आहे जे तुमच्यावर जीवापाड प्रेम करते. स्वामी म्हणतात, दुःख काय जगात सर्वत्रच आहे. परिस्थितीच्या माणसावर असते दुःख, त्याला काय वाटतं ते. आयुष्यात अडचणी बऱ्याच लोकांना आहेत, पण सामना तेच करतात ज्यांच्यात ते पुढे ढकलण्याची दम असतो. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाजवळ तर्कशास्त्र असतं असं नाही. माणसाजवळ असतं ते फक्त विचारसरणी. माणूस विचारानेच गोष्टी कशा घडतील याचा अंदाजा लावू शकतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुळा, परिस्थिती कशीही असू दे, तुझा स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नको. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. श्री स्वामी समर्थ टाईप करा. आयुष्यातील अनंत संकटे दूर होतील. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिम्मत कधी हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देईल. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका, मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याला समोर निरुत्तर राहू नका. स्वामी म्हणतात, बोलता पण आलं पाहिजे. प्रत्येकाशी प्रेमाने वागून आयुष्य जगणं अशक्य होतं. स्वामी म्हणतात, बऱ्याच वेळेला आपल्याकडे खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाहीत, तर बऱ्याच वेळेला अशा गोष्टी असतात ज्या आपल्या सर्व काही बरोबर करून देतील. समजूतदारपणा आणि शांतता हे वयात नाही तर आयुष्यात येणाऱ्या अनुभवांवर अवलंबून असते. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली. स्वामी आमची साथ देतात. स्वामी समर्थांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. स्वामी सदैव आमच्या पाठीशी आहे. असा ज्या व्यक्तीचा विश्वास असतो त्याच्या आयुष्यात अडचणी या कमी होतात. हे मना, कर्म कष्ट मेहनत करण्यासाठी कोणीतही कसर सोडू नको. शोधता आलं नाही तरी तू पूर्ण प्रयत्न कर ती गोष्ट मिळवण्याची. आयुष्यात चढउतार नसतील तर रस्ते कसले, आणि आयुष्यात चढउतार नसेल तर त्या आयुष्यामध्ये तडजोड करून रस्ते बनवा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करण्याची गरज नाही. आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. कधी खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची रांगोळी होत नाही. स्वामी म्हणतात, महाराजांची शिकवण आहे, आपल्याला बदल कोणीही वाईट विचार करून हे देऊ शकत नाही. स्वामी सांगतात, आयुष्यातील अडचण्या ह्या आपल्याला आयुष्यात खूप वेळा मागे ओढतात. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतो. नशिबाने हसून उत्तर दिलं, मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्ही सगळे एकमेकांचं सुख पाहून जळता आणि दुःखी होता. त्याच्यात माझी तरी काय चूक. आता तुम्हीच ते विचार करा. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता. श्री स्वामी समर्थ फक्त एका वाक्यात उत्तर सांगतात, जो माझा जप करतो मी त्याला जपतो. म्हणून ज्या घरामध्ये जास्तीत जास्त सांघिक जप झाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर एकदा श्री स्वामी समर्थ जरूर बोला. मातीत पडलेली साखर मुंगी खाऊ शकते, हातीत किंवा आपल्यात हे सामर्थ्य असणं अशक्यच आहे. आपण मुंगीच्या पायाला नाही चावू शकत, पण मुंगी आपल्या पायाला चावू शकते, ही गोष्ट नक्की आहे. त्याच प्रकारे जे गोष्ट तुम्ही करता ते दुसरं कोणी करू शकेल, किंवा जे दुसरं गोष्ट करू शकते ते तुम्ही करू शकाल असं नाही. काही गोष्टी असतात ज्या वेगवेगळ्या असतात. स्वामींवरती विश्वास ठेवा, ते सदैव आपली साथ देतील.
आजचा दिवस चांगला जाईल, उद्याचा त्यापेक्षा अजून चांगला जाईल. स्वामींवरती विश्वास ठेवा. जिथे समजून घेतलं जातं तिथेच सांभाळून पण घेतलं जातं. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यात बऱ्याच संकटे आहेत. त्या संकटांना दूर करण्यासाठी मी सदैव तुझ्यासाठी तत्पर आहो. काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसंच वागायचं जसे ते आपल्यासोबत वागायले असतात. पण मन परत सांगतं की आपण जर त्यांच्यासोबत तसं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करू नको. येत्या काळात सर्व संकटे तुझे आम्ही दूर करू. सत्ता, संपत्ती, सौंदर्य हे चिरकाळ टिकत नसते, याची जाणीव सतत ठेवायला हवी. पादत्राणे घातल्यावर काट्याकुट्यातूनही जाता येतं, त्याप्रमाणे ईश्वर चिंतन सोबत केलं की जीवनात सुरक्षित प्रवास करता येतो. अहंकार व्यक्तीच्या सर्वनाशाचा कारणीभूत ठरत असतो. आपल्याजवळ जी उत्कृष्ट सेवा असेल ती देणगी म्हणून इतरांना देणे ही खरी सेवा होय. प्रश्नचिन्ह. विशाख सिंह मानवाचे जीवनाचे खरेखुरे प्रतीक आहे. या जगात बऱ्याच अडचणी आहेत. काही अडचणी आपल्या मनाला शांती देतात तर काही अडचणी त्या अडचणीतून दूर काढतात. आदर्श व्यक्तीचे पाय ओढून मिळालेले यश कलंकित असते. तुमचे वृक्ष हे शूद्र विचार तुमच्या वागण्यातून समोर येतात. स्वामी म्हणतात, भीती दूर करण्याचा सोपा मार्ग म्हणजे ज्ञान व समाज सेवा करणे होय. आयुष्यात बऱ्याच अडचणी आहेत. दुसऱ्याच्या गोष्टींना बघू नका. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती आयुष्यात 4 गोष्टीवर विश्वास ठेवेल आणि प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. पहिला म्हणजे मेहनतीवर विश्वास ठेवा. दुसरा म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. तिसरा म्हणजे देवावर विश्वास ठेवा. आणि चौथा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काम जे करताय त्यावर विश्वास ठेवा की हे काम आपल्याला नक्की काहीतरी चांगलं देईल. स्वामी म्हणतात, अडचणी या आयुष्यात बऱ्याच आहेत, पण त्या अडचणी काढण्यासाठी मनावर ताबा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्तीचा त्याच्या मनावर ताबा असतो असा व्यक्ती आयुष्यात खूप काही करू शकतो. आपल्या हातातून घडणारी सात्विक कृत्ये हे विसरावी नसतात. हातातून घडून गेलेली वाईट वेळ आणि वाईट गोष्टी यांचा विचार कधीच करावा नाही. जेव्हा तुम्ही ज्याचे उत्तर शोधता तेव्हा नेहमी अनपेक्षित गोष्टी पाहायची तयारी ठेवा. प्रश्नाचे उत्तर शोधायचं म्हटलं की अशा गोष्टी ऐकायला, अशा गोष्टी पाहायला मिळतात जे खरंच धक्कादायक असतात. जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे जातात तेव्हा तुम्ही बदनामी होईल याकडे भिवू नका. कोणताही प्रसंग स्वतःवर आल्याशिवाय त्याची जाणीव होत नाही की नेमका काय आहे तो. चारित्र्य मनुष्याला बनवित नाही, परंतु मनुष्य चारित्र्याला निर्माण करत असतो. हाताचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. संस्कृती म्हणजे आपल्या स्वतःचा विकास होय. आयुष्यात सतत प्रयत्न करणे म्हणजे संस्कृती होय. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, काळजी करू नको. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ लिही. श्री स्वामी समर्थ नामाचा जो जाप करतो त्याच्या आयुष्यातील संकटे हे पूर्णपणे संपून जातात. स्वभावानुसार आधारलेल्या ज्ञानावरच आपल्यातली दृष्टी प्राप्त होते. स्वामी म्हणतात, विवेक हाती आल्यावर सर्व काही शक्य आहे. स्वामींवरती ज्याचा विश्वास आहे त्याच्यासाठी तर सर्वच काही शक्यच आहे. स्वानुभूती आधारलेली ज्ञानावर असते. आयुष्यात अडचणी या बऱ्याच असतात, पण सामना करण्यासाठी आपल्या मनाची जिद्द लागते. जो व्यक्ती स्वामींवरती विश्वास ठेवतो असा व्यक्ती आयुष्यात सदैव प्रयत्न करतो. प्रेमात आणि युद्धात सर्व काही समय असते. असं म्हणतात की आयुष्यात जो व्यक्ती सलग मेहनत करत येत असतो तो व्यक्ती आयुष्यात सलग पुढे जात असतो. जो व्यक्ती मेहनत थांबवत नाही तो व्यक्ती आयुष्यात एक दिवस सर्वात मोठा व्यक्ती होण्याची ताकद ठेवतो. आत्मविश्वास हे प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकक असते त्याला कसल्याही काळोखातून मार्ग काढता येतो. जीवनात आपल्या प्रवृत्तीला मनावले असेल आचरण करा. काही लोक पुष्कळ विचार करतात आणि पुष्कळ बोलतात, पण कृतीच्या वेळी मागे राहतात. फक्त बोलून काम नाही चालणार तर करून दाखवायचं आहे याकडे लक्ष द्या. इच्छाशक्ती जबरदस्त असेल तर कोणीच कोणाला मागे पाडणार नाही. आयुष्यात शास्त्रांच्या घावापेक्षा बोललेले शब्द अधिक हिंसक असतात. शस्त्र काय, ते घाव येईल आणि निघून जाईल, पण बोललेले शब्द आयुष्यभर सोबत राहतील. स्वामी म्हणतात, सर्वात मोठा पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे. देशातील सर्व जणांनी जर एकुट्याने एक प्रयत्न केला, एका विचाराने काम केले तर देशातील प्रगती ही फार काळ दूर नाही. देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही.
मोठेपणा वयाने अधिकाराने सिद्ध होत नाही, ते कर्तृत्वावर अवलंबून असते. आपण काय काम करतो, कसल्या प्रकारचे काम करतो त्यानुसार आपला मोठेपणा हा ठरला जातो. स्वामी म्हणतात, शांतता आणि धीर जर आपल्या आयुष्यात असेल तर आपण काहीही करू शकतो. हाताशी आलेली वेळ वापरता येत नाही तर हताश होऊ नका. आयुष्यात बऱ्याच वेळेला असं होतं, वेळ हातात असतो पण काहीच काम होत नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून काम करत जा. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी आज आम्ही एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे, जिथे समजून घेतलं जातं तुला काय आवडतं काय नाही आवडत. स्वामी म्हणतात, काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत कसे वागायचं, जसे ते आपल्यासोबत वागतात. पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखे झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार. त्यामुळे त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाने माप आपल्या हिशोबात लावायला सुरुवात केली, तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा, मी जशी आहे तशीच बरी आहे. मला चुकूनही या इतकं सज्जन कधी करू नको. कारण माझ्याकडून कुणाचेही भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्याकडून कुणाचे वाईट होता कामा नये. एवढे समाधान मला तू शेवटपर्यंत राहू दे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यासाठी आम्ही मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. स्वामी स्वामी जप कर, स्वामी भेट भोळ्या भक्ता, ऐसा माझा देव भोळा, मात्र नाम घेता घेता. जीवनात आनंदी राहायचं असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या. जो जगाकडे बघून निर्णय घेतो तो जीवनात दुःखी राहतो. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी हे जीवन आहे. कलियुगात यशाशिवाय दुसरा आरसा नाही. स्वामी म्हणतात, स्वामीशिवाय दुसरे तुला कोणीही मदत करणारा मिळणार नाही. समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा, हा माणूस आपला नाही. इथे वेळ वाया घालवू नका. कारण ज्याला समजायचं जो तुमचा व्यक्ती असेल जवळचा, तो नक्की समजून घेईल. झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधी अस्वस्थ नसते. ते नेहमी नवीन फुलं तयार करण्यात व्यस्त असते. तसे आयुष्य काय आहे हे गमावणे की दुःख विसरून पुन्हा जगणे ते महत्त्वाचे आहे. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही. आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. माझ्या मठाचे दरवाजे माझ्या सर्व लेकरांसाठी सदैव उघडे आहेत. श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थ म्हणा. श्री स्वामी समर्थ. झुकायचे असेल तर कोणाच्याच चरणी झुकायचे, ते पण महत्त्वाचं असते. स्वामी म्हणतात, तुम्ही माझ्याकडे या, मला प्रार्थना करा, मी सर्व संकटे दूर करणार. हा शब्द आहे माझा. सुख दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात हे आपण विसरून जातो. खूप दूरवर पाहू नका, जवळ जे आहे त्याकडे लक्ष द्या. माणसाने वेळेसोबत चालायला हवे, काळाप्रमाणे बदलायला हवे, परंतु संस्कारांना शेवटीपर्यंत न्यायला हवे. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. स्वामी म्हणतात, तुझे निष्ठ एक एक केलेले कष्ट मी सदैव पाहतो. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच दिसायचं असतं. दिसायला जास्त काही गरज नसते. पण स्वामी म्हणतात, श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून तुम्ही सुखी राहायचं असतं. आपली आपली वाटणारी माणसं सगळी आपली नसतात. म्हणून डोकं टेकवण्याकरिता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरिता योग्य खांदा निवडा. अशक्य असं काही नसते. मनात आले तर चाळीतून पाणी सुद्धा नेऊ शकतो. स्वामी म्हणतात, काही लोकांचा विश्वास एवढा अतूट असतो की ते काहीही करू शकतात. तसा तुमचा विश्वास अतूट असायला हवा. आयुष्यात सर्व काही करता येते, फक्त तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कामावर लक्ष द्या. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देईल. आयुष्यात प्रत्येक वेळेस तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा. जे तुम्हाला आवडतं ते करा. तुम्हाला सर्व काही मिळेल. श्री स्वामी समर्थ या शक्तीवर विश्वास ठेवा. आयुष्यातील प्रत्येक दुःख हे दूर होईल. आयुष्यात बऱ्याचपैकी काही गोष्टी असतात जे आपल्याला आवडतात, तर बऱ्याचपैकी काही गोष्टी असतात जे आवडत नाही. आयुष्यात आपल्याला जे पटतं ते करा, जे पटत नाही त्याकडे लक्ष देऊ नका.
स्वामी म्हणतात, तुम्हाला जे पटेल ते करा आणि तेच करत राहा. कारण तुम्हाला जे आवडते ते लोकांना आवडेल, कदाचित नाही आवडेल याकडे लक्ष देऊ नका. लोक फक्त फायदा उचलण्यासाठी असतात. लोक तुमचा फायदा उचलतात. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष न देता आपले काम सलग करत राहा. स्वामी म्हणतात, शनिवारचा एक उपाय आहे. शनिवारी एक दिवा आपल्याला एका वृक्षाखाली लावायचा आहे. ते वृक्ष म्हणजे पिंपळाचे झाड. पिंपळाच्या झाडाखाली आपण एक दिवा लावू शकतो. त्या वृक्षापुढे दिवा लावल्याने शनीची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आयुष्यात बऱ्याचपैकी आपल्याला खूप संकटे येतात, तेव्हा घाबरायचं नसतं, तेव्हा प्रयत्न करत राहायचं असतं. जो व्यक्ती सदैव प्रयत्नशील असतो तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. स्वामी म्हणतात, तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. मी सदैव तुमची साथ देईन. प्रत्येक अडचणीतून तुम्हाला मी बाहेर काढेन. श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. अरे माझ्या मुला, मी सदैव तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तुझ्यासाठी मी काहीही करेल. तू आज हा संदेश ऐकत आहे, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा संदेश तू पूर्ण ऐकशील तर आम्ही येत्या काही काळात तुझ्यासाठी मोठी आनंदाची बातमी हे तयार केलेली आहे, ती लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचवू. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर ज्याचा विश्वास आहे मी सदैव त्याची मदत करतो. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही प्रयत्न करा. बघा, मी तुम्हाला कधीच खचू देणार नाही. या तुम्हाला अवघड काळात एकटं कधी सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ म्हणा. जय जय स्वामी समर्थ म्हणा. स्वामी म्हणतात, आत्मविश्वास हे प्रभावी अंजन आहे. जे ज्याच्या डोळ्यात लकलका असते त्याला कसल्याही काळोखातून मार्गक्रम करता येते.